अधिक मासपासून फक्त नोटा मोजणार या 5 राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत. श्री स्वामी समर्थ. अधिक मास सुरू, अद्भुत राजयोगात या राशींचं नशीब फळफळणार, पैशांची चणचण संपणार, मनःशांती लाभणार, भगवान विष्णूंचा मिळणार विशेष आशीर्वाद. त्याच भाग्यशाली राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात अधिक मासाला तर मोठे महत्त्व आहे. 2026 या वर्षात अधिक मास 17 मे रोजी सुरू झाला आहे. धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रानुसार जर पाहायला गेलं तर विश्वाचे रक्षण भगवान विष्णूला समर्पित हा महिना आहे. या काळात अनेक अद्भुत राजयोग तयार होतील. या काळात तयार होणारे राजयोग आणि काही भाग्यशाली राशी यांच्यावर होणारे त्यांचे शुभ परिणाम याबद्दलच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. वैदिक पंचांगानुसार अधिक मास हा 17 मे ते 16 जून 2026 पर्यंत चालेल. या काळात विश्वाचे रक्षक भगवान विष्णू यांची उपासना केली जाते. शास्त्रीय दृष्टिकोनातूनही अधिक मास 2026 हा विशेष आहे. या काळात अनेक महत्त्वाचे आणि अद्भुत राजयोग हे तयार होत आहे, ज्यांचा विविध राशींवर देखील खोल परिणाम होणार आहे. अधिक मास 2026 मध्ये तयार होणारे अद्भुत राजयोग काही राशींवर विशेष सकारात्मक प्रभाव टाकणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 15 जून 2026 रोजी अधिक मास संपण्यापूर्वी गुरुपुष्य योग दोनदा तयार होईल. याही व्यतिरिक्त गजकेशरी योग, पुष्कर योग, लक्ष्मीनारायण राजयोग, हंस महापुरुष राजयोग आणि लाभदृष्टी राजयोग हे तयार होत आहे, ज्याचा काही राशींना मोठा फायदा देखील पाहायला मिळू शकतो. आता जाणून घेऊया हिंदू पंचांगानुसार 2026 हे वर्ष खगोलशास्त्रीय आणि धार्मिकदृष्ट्या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाचे ठरणार आहे. या वर्षात नेहमीप्रमाणे 12 महिने नसून एकूण 13 महिने असणार आहेत. यंदा पंचांगात ज्येष्ठ महिना हा दोनदा आला असून या वाढीव महिन्यालाच आपण अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास म्हणून देखील ओळखतो. या अतिरिक्त महिन्यामुळे यंदाच्या वर्षातील सर्वच प्रमुख सण व उत्सवांच्या तारखांमध्ये देखील मोठे बदल आपल्याला पाहायला मिळणार आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. हिंदू पंचांगानुसार यंदाचा ज्येष्ठ महिना हा अधिक मास म्हणून देखील गणला जात आहे. या विशेष महिन्याची सुरुवात झाली असून या महिन्याच्या शेवटचे 15 दिवस म्हणजेच 15 जून 2025 रोजी असणार आहे. या एका अतिरिक्त महिन्यामुळे या पुढील सर्वच मुख्य सण साधारणतः 15 ते 20 दिवस पुढे ढकलले गेले आहेत. यानुसार यंदाचा रक्षाबंधन सण 28 ऑगस्ट रोजी तर दीपावली थेट 8 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. अधिक मास येण्यामागे एक निश्चित खगोलशास्त्रीय आणि गणिती कारण देखील आहे. सूर्यवर्ष आणि चंद्रवर्ष यांच्यातील दिवसांची तफावत भरून काढण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. सौरवर्ष साधारण 365 दिवसांचं असतं, चंद्रवर्ष सुमारे 354 दिवसांचं असतं. यामुळे दोन्ही वर्षांमध्ये दरवर्षी सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक साचत जाऊन 3 वर्षात साधारण 32 ते 33 दिवसांचा होतो. हाच काळ संतुलित करण्यासाठी दर 3 वर्षांनी हिंदू पंचांगात एक जास्तीचा महिना जोडला जातो, त्याला अधिक मास म्हणतात. अधिक मासाचे अधिपती भगवान विष्णू आहेत, म्हणून याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. या काळात विष्णूची उपासना आणि मंत्रजाप करण्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात दानधर्माला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विशेषतः गरजूंना अन्नदान करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. श्री भगवतीचे वाचन किंवा श्रवण करणे या काळात लाभदायक ठरते. शास्त्रानुसार अधिक मासात वैयक्तिक सुखासाठी केली जाणारी काम्यकर्म म्हणजेच मंगलकार्य वर्ज्य मानली जातात. त्यामुळे विवाह, मुंज, गृहप्रवेश आणि नामकरण यासारखे सोहळे या काळात करू नये. नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा मोठी आर्थिक गुंतवणूक करणे या काळात टाळावे. तामसी आहार पूर्णपणे टाळून सात्विक जीवनशैलीचे पालन करावे. चला तर आता जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशींबद्दल, ज्यांना या अधिक मासामध्ये मिळणार आहेत भगवान श्रीहरी विष्णूंचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे
त्यांच्या जीवनात घडणार आहात सकारात्मक गोष्टी, परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करायचं आहे भगवान श्री हरी विष्णू. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे कर्क रास. ज्योतिषशास्त्रानुसार अधिक मास 2026 हा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी शुभ काळ असेल. या काळात काहींना आर्थिक अडचणीपासून दिलासा मिळणार आहे, तर अनेकांच्या चालू असलेल्या कौटुंबिक समस्या संपुष्टात येतील. शिवाय तुमच्या जवळच्या व्यक्तींच्या आरोग्यात देखील तुम्हाला सुधारणा झालेली दिसेल, ज्यामुळे तुम्हाला मनःशांती लाभेल. त्यासोबतच या काळामध्ये भगवान विष्णूची विशेष कृपा तुमच्यावर राहत आहे, त्यामुळे या काळात तुम्हाला धनलाभाचे योग देखील प्राप्त होत आहे. धनलाभ होऊन तुमच्या आर्थिक परिस्थिती देखील उत्तम राहणार आहे, त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदमय आणि उत्साही वातावरण देखील तुमच्या असणार आहे. सोबतच या काळामध्ये तुमचा कल जो आहे तो धार्मिक क्षेत्रांकडे अधिक असू शकतो, त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील यावेळी भेट देऊ शकता. या काळामध्ये वैवाहिक जीवन हे सुखमय असेल. कर्क राशीवाले अधिक मासामध्ये तुम्ही दूध, चांदी किंवा मोत्याचे दान देखील करू शकता, ते तुमच्यासाठी अधिकच शुभ राहील. त्यानंतर आहे तुळ रास. ज्योतिषशास्त्रानुसार अधिक मास 2026 मध्ये विविध राजयोगांची निर्मिती तुळ राशीसाठी देखील फायदेशीर ठरणार आहे. जर एखादी प्रिय व्यक्ती आजारी असेल तर तिच्या प्रकृतीत तुम्हाला सुधारणा होईल. शिवाय सर्व कामे कर्ज न घेता वेळेवर पूर्ण होतील. त्यासोबतच वर्षानुवर्ष तुमचे अडकलेले एखादे काम देखील या काळात यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकते. त्यासोबतच या काळामध्ये तुमच्या मनासारखी एखादी इच्छा देखील पूर्ण होऊ शकते. त्यासोबतच या काळात तुम्हाला भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद, त्यांची विशेष कृपा आणि त्यांची तुमच्यावर राहत आहे, त्यामुळे या काळात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. त्यासोबतच हा काळ तुमच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक गोष्टी देखील घेऊन येणारा ठरणार आहे. तुळ राशीवाले अधिक महिन्यामध्ये तुम्ही पांढरे वस्त्र, दही किंवा तांदळाचे देखील दान करू शकता, त्यामुळे पुण्यफळ प्राप्त होण्यास देखील मदत होते, जसे देखील सांगितले जाते. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता जाणून घेऊया त्यानंतरची पुढची रास आहे वृश्चिक रास. ज्योतिषशास्त्रानुसार कर्क आणि तुळ राशी व्यतिरिक्त अधिक मास 2026 हा वृश्चिक राशीसाठी देखील अत्यंत चांगला जाणार आहे. तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल, तसेच तुमच्या वडिलांचे आरोग्य देखील उत्तम राहील. परिणामी घरातील वातावरण पूर्वीप्रमाणे सुखद राहील. सोबतच भगवान श्रीहरी विष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत असल्यामुळे या काळामध्ये खास करून तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये देखील प्रगती झालेली पाहायला मिळू शकते. यासोबतच या काळात तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते, त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. त्यामुळे कुटुंबात आनंदमय आणि उत्साही वातावरण देखील यामुळे राहणार आहे. तसेच या काळात तुम्ही तुमच्या मित्रांसोबत एखाद्या छोट्याशा सहलीला देखील जाऊ शकता, त्यामुळे तुम्ही आनंदित व्हाल. तसेच वैवाहिक जीवन या काळामध्ये आनंदमय असेल. वृश्चिक राशीवाले अधिक महिन्यामध्ये तुम्ही लाल वस्त्र, मसुराची डाळ किंवा तांब्याचे भांडे देखील दान करू शकता. आता त्यानंतर आहे सिंह रास. अधिक मासामुळे सिंह राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती ही पूर्वीपेक्षा अधिकच मजबूत होईल. तुम्ही कर्जमुक्त यावेळेला होणार आहात. तसेच जुन्या गुंतवणुकीतून देखील तुम्हाला भरघोस नफा मिळण्याची देखील आशा आहे. तुम्हाला कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येणार आहे. या शुभ काळात कुटुंबामध्ये एखादी शुभ घटना देखील तुमच्या घडू शकते. व्यवसायात अचानक प्रगती होण्याची देखील शक्यता आहे. यासोबतच जी लोक नोकरी करत आहेत त्यांना या काळामध्ये पदोन्नतीचे देखील योग बनत आहे. सोबतच बेरोजगारांना या काळात त्यांच्या मनासारखी नोकरी प्राप्त देखील होऊ शकते. त्याचबरोबर हा काळ तुमच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक गोष्टी देखील घेऊन येणारा ठरणार आहे. भगवान श्रीहरी विष्णूंची विशेष कृपा ही तुमच्यावर राहत असल्याने या काळात तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडताना दिसणार आहे. सिंह राशीवाले अधिक महिन्यामध्ये तुम्ही सोनं, गूळ किंवा गव्हाचे दान देखील करू शकता, त्यामुळे शुभ फलप्राप्ती होऊ शकते. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना अधिक महिन्यामध्ये मिळणार आहे भगवान श्रीहरी विष्णूंचा हा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख, संकटे आता मिटणार आहेत आणि त्यांच्या जीवनात येणार आहे आनंदच आनंद. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का, हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.